मजा आएगा ना तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या दुसऱ्या मोठो ब्लॉग मध्ये. म्हणजे आपला आधीचा जो ब्लॉग होता तो ब्लॉग तर एकदम भारी म्हणजे भारी परफॉर्मन्स केलाय त्या व्हिडिओनी. बघा आपलं जे हे काय माउंट आहे ना, हे माउंट कितीचं आहे, फक्त आणि 250 रुपये जे माउंट आहे. आणि हेल्मेट जो काय आपला रेग्युलर जो हेल्मेट असतो ना तसा हेल्मेट आहे. रायडर सारखं हेल्मेट वगैरे काहीच नाहीये. आणि आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे ना, आपला व्हिडिओ कुठं असणार आहे सांगतो तुम्हाला. मंगळवाडीवरील जी रिॲक्शन आहे ना, लोकांची रिॲक्शन आपण चेक करणार आहे. म्हणजे स्टार्ट केले ना, आपल्याकडे MT-59 नाही, ड्यूक नाही, निंजा S2R नाही, निंजा Z900 नाही, आपल्याकडे कोणते युनिकॉर्न होंडा 160. तर यातून आपण सुरुवात करणार आहे. तर चला आपण काय आता रेडी होऊ. म्हणजे आपलं जे काही आहे ना सेटअप आपलं रेडी करू आणि आपण जाऊ. तरी त्याआधी तुम्हा सर्वांना हॅपी रिपब्लिक डे. असाच आपल्याला जो आपला काही तिरंगा आहे ना, असाच कायम फडकवत थाटात आपल्याला उभा करायचा आहे भावा. म्हणजे उभा ठेवायचा आहे आपल्याला तिरंगा. आणि हेच गाणं म्हणायचं आहे, शान तेरी ना कम होणे देंगे ये वतन. आता इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये बरं का जास्तीत जास्त इकडं जे ज्वारीचं उत्पादन घेतात. आणि सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचं उत्पादन घेत असल्यामुळं ना भाकरीचा जिल्हा म्हणून असं ओळखतात सोलापूर जिल्ह्याला. कारण भाकर जी असते ना, भाकर ती ज्वारीपासून बनते. आणि जास्तीत जास्त सगळ्यात जास्त ज्वारी जी आहे ना ते सोलापूर जिल्ह्यातून उत्पादन होतं. या पद्धतीने हे बघा, हे ज्वारीचं आहे. तर ही ज्वारी अशा पद्धतीने जे काय उत्पन्न आहे ना याचं असते. म्हणजे वर्षातून एकदाच फक्त याचं उत्पन्न घेता येतं आपल्याला. आणि आपली जे काही ट्रॅव्हलिंग आहे ना, असं बघत अशी तुम्हाला माहिती सांगत जे काय मज्जा आहे ना, ती मज्जा मी एकटा अनुभवतो. तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर कॅमेरा काढायचा आणि बिंदास असा व्हिडिओ शूट करायचा. मला मी पहिल्यांदा ज्या वेळेस व्हिडिओ काढत होतो म्हणजे माझ्या मिनी ब्लॉग काढत होतो, पहिल्यांदा माझा स्टार्ट जे झालं ना ते स्टार्ट माझा मिनी ब्लॉगपासून झाला. आता ज्यावेळेस मिनी ब्लॉग काढत होतो त्यावेळेस म्हणत होते मला की ब्लॉगमध्ये घेऊ नको. अजून पण म्हणतात मला ब्लॉगमध्ये घेऊ नको. ठीक आहे बाबा ना, तुमची इच्छा नाही तर नाही, पण एक दिवस असा येणार आहे की तुम्ही स्वतःहून मला काय म्हणणार आहे की बाबा मला पण घे की. तो दिवस लवकरच येणार आहे आणि त्या दिवसाची आपण वाट बघतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही पण घेऊ नका. कारण आपण व्हिडिओ काढल्यानंतर जे काय आपल्याला त्याचं म्हणजे सक्सेस आहे ते आपल्यालाच भेटणार आहे. दुसऱ्यांच्या हस्त्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपला फोकस फक्त आपल्या कॅमेरावरती आणि आपल्या व्हिडिओवरती असला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर तेवढंच म्हणायला असते की काय पण करतंय काय पण आपण जे आहे ना, आपण जे आपल्याला आवडतं तेच आपण करायचं. कारण आपण आपली आवड आणि आपली निवड जर आपली योग्य असेल ना तर सक्सेस भेटायला म्हणजे खूप दिवस लागत नाही. आता माझं पण होय, मला पण खूप जण म्हणते की बाबा कशाला चालू केलं, काय भेटणार आहे ह्यातून. पण जे काय भेटणार आहे ना ते मला माहिती आहे ना काय भेटणार आहे, त्यांना काय माहिती आहे. तुम्ही फक्त म्हणजे जे काय बोलताय ना, असं काय करतोय तुम्ही, असं बोलतच राहा. मला बी तेवढंच पाहिजे. तुम्ही बोललात तरच मी व्हिडिओ काढू शकतो. म्हणजे यांना म्हणजे मला पण एक प्रेरणा मिळते ना की यांना वाटतं ना काय करून दाखवत नाही, पण यातूनच आपल्याला आपलं साम्राज्य उभं करायचं आहे मित्रांनो, बरं का. खोपडी म्हणा एकदा. तर फायनली आपण जे आहे ना आपली एंट्री जी आहे ती मंगळवेढमध्ये झालेली आहे. आणि हा जो माझा काय ब्लॉग असणार आहे हा पहिलाच, म्हणजे लोकांच्या रिॲक्शन कॅप्चर करणं ह्या बाबतीत हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे. आणि पहिल्यांदाच आपण एवढ्या गर्दीत जाऊन जो का आपला ब्लॉग आहे ना तो शूट करणार आहे. आणि मंगळवेढा म्हणजे काय छोटं नाही आहे, हा तालुका आहे बरं का. आणि तालुका म्हणले की तुम्ही माणसांची लोकसंख्या आणि ती लेवल तुम्ही बघू शकताय. म्हणजे अजून मी तुम्हाला दाखवलेलं नाही, बट आपण अजून आत जायचं आहे आपल्याला. हा बाहेरचा जो काय आहे म्हणजे हे आहे ना ते. तर फायनली आपण आलो आहे आतमध्ये, म्हणजे जे काय मंगळवेढा आहे ना, तर गावामध्ये आपली एंट्री झालेली आहे. आणि आता बघू रिॲक्शन्स. आता एवढ्या गर्दीमध्ये ब्लॉग शूट करणं म्हणजे ना माझ्यासाठी हे एक खूप मोठं चॅलेंज आहे बघा. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी गाडीवरती एकटाच आहे, दुसरं कोणी नाही आहे सोबत. आता ओळखीचे पण लोक भेटणार यामध्ये, ते म्हणणार काय चालू आहे, तर त्यांना मी म्हणणार तुम्हाला जे दिसतंय तेच चालू आहे. त्यातल्या त्यात आज रिपब्लिक डे असल्यामुळे जास्त गर्दी नाही. म्हणजे पोरं वगैरे असते ना शाळेची, तर त्यांच्या रिॲक्शन घ्यायला आपल्याला सोपं जातं. बट आज नाही आहे, रिपब्लिक डे असल्यामुळे आज कोणीच नाही आहे. छोटे पोरं, त्यातल्या आपल्याकडे जे युनिकॉर्न आहे आवाजाने अट्रॅक्ट करायला म्हणा, आपल्याकडे Z900 म्हणा किंवा KTM ड्यूक एक्झॉस्ट चेंज केलेली नाही. आपला जे काही ओरिजिनल एक्झॉस्ट आहे तोच एक्झॉस्ट आहे. बट आपल्याला जी गाडी आहे ना ती आपल्याला मॉडिफाय करायची भरपूर.
एक्झॉस्टकडे नाही तर गाडीकडे बघून म्हणजे रिॲक्शन कॅप्चर करता आल्या पाहिजे अशी आपल्याला गाडी तयार करायची. मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे गर्दी असो काय असो व्हायचं नाही व्हिडिओ काढण्यासाठी. जसं की माझ्यासारखं मंगळवेला आला म्हणल्यानंतर येता येता घेऊन ये म्हणले तर आपण ते पण बघूया. हो कसे लावले बाजरी कसे 200 कुठली पहिली एक पाहिली हा पिशवी नाही हो द्या त्यातली एक पिशवी. उठाले रे देवा उठाले रे बाबा. इंस्टा यूट्यूबला मराठी मुलगा ओंकार म्हणून आहे आणि इंस्टाला ओंकार 8580. आपल्याला बोलवले बरं का त्यांनी कशासाठी बोलवले आपण जाऊन बघूया. ही पिशवी आणि जरा इथंच ठेवूया आपण आणि बघू कशासाठी बोलवले. बोला की सर जरा हा थांबा थांबा काय म्हणताय तुम्ही काय करताय म्हणतो. काय व्हिडिओ करतोय हा यूट्यूब इंस्टावर हा. तर अशा प्रकारे आपलं जे काय काम आहे इथलं त्यांनी आपल्याला बोलवलं होतं. त्यांचं बी काम म्हणजे त्यांना विचारायचं होतं की नेमकं म्हणजे तुम्ही ब्लॉगिंग करता का काय करता. मी म्हणलं हो मी ब्लॉगिंगच करतो. सोबत त्यांनी म्हणले पेड प्रमोशन काय करायचं. मी म्हणलं हो करतो म्हणलं. करायचं असेल तर सांगा म्हणलं कॉन्टॅक्ट वगैरे दिला आहे करतो म्हणले. नंतर कॉल केले तर एकच नंबर म्हणजे ही आपली पहिलीच पेड आणि प्रमोशनची जे काय असणार आहे ते आहे आणि ते आपल्यासाठी जे आहे ना बेस्टच राहणार आहे. म्हणजे हा अशा प्रकारे बाजार आहे आणि आता आपण घुसलोय बाजारामध्ये. तर बघू कैसा होता है यहाँ का माहौल कैसे. माझ्याकडे सारखा असं वाटायला लागले मला. काय वाटत नाही म्हणजे मी असं फिरतोय येड्यावानी आणि कोण बघत पण नाही आणि कोणी काय करत पण म्हणजे नेमकं चालू आहे काय मला समजे नाही माझ्या बाबतीत. एखादे रिएक्शन क्लिप हो असं काय वाटत नाही मला. आपण थोडा इथून रेस देऊ. थोडा दिलाय बरं का जास्त नाही दिला नाही. तर खरंच तुम्ही आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तुमचा सपोर्ट तर दाखवा मला सपोर्ट आहे. तर भावांनो आपल्याला एक कॅमेरा पण घ्यायचा आहे बरं का. म्हणजे आपल्याला आता हा जो हेल्मेटला मोबाईल जो आपला फिक्स होतो इथं आता मी हेल्मेटचा मोबाईल काढून शूट करायला लागलो आहे असा म्हणजे हातात धरून. तर आपल्याला म्हणजे असं हातात न धरता डायरेक्ट जो वायझर आहे ना आपल्या गाडीचा त्याच्यावर ते फिक्स करायसाठी आपल्याला कॅमेरा पाहिजे. तर कोणता कॅमेरा बेस्ट आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून मी अजूनपर्यंत कधी कॅमेरा घेत नाही. तुमचा जर एक्सपिरियन्स असेल कॅमेरा वापरलेला तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. असं म्हणणं होती की त्यांना म्हणजे वाटावं की मी बाहेरचं कुठलं तर आहे. मला वाटायला मंगळवेळमध्ये पहिला ब्लॉगर फिरला असा कॅमेरा घालून आपलं हेल्मेट घालून कॅमेरा अडकावून होय की नाही. कशी गाडी भावा आणि आपली गाडी ही गाडी आणि ही गाडी ब्लॅक ती पण एक दिवस घ्यायची आपल्याला. आपल्याकडे पैसे आले की आता तर नाही. आत्ता आपला बँक बॅलन्स 200 रुपये आणि ती गाडी आहे ती 16 लाखाची. 200 आणि 16 लाखमध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे त्या गाडीचे जे काही स्वप्न आहेत ना ते आत्ता बघणं चुकीचं आहे. ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस बघणं योग्य आहे. काय तर चालू आहे म्हणतात काय तर चालू आहे हे बा कसे बघते तसे.
तर हे असं घेतले. आता आपण बघू डायरेक्ट आपलं जे काय सामान आहे ना, साखर आणि गरा, ते कुठं भेटतंय. आणि आज जे आलं ना, मी डायरेक्ट हेल्मेटचं इथं आले. आता लोक माहिती आज काय तुला गाड्या उडवायला लागल्यात. तर होय बाबा नो, गाड्याच उडवायला लागल्यात म्हणायचं. गरा आणि साखर 1-1 किलो. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत तर खरंच तुम्ही आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तुमचा सपोर्ट दाखवा मला सपोर्ट.